प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रियांनो, देवबाप नित्य नियमाप्रमाणे आपल्या विश्वासणाऱ्यांना 24 तासामध्ये एकदा का होईना सेवकाच्या माध्यमातून भेटतो. हा त्याच्या भेटण्याचे ठिकाणं वेगवेगळे आहे, वेगवेगळे परिवार आहे, पण देव बाप्पाच्या आत्म्याला सेवकांच्या माध्यमातून, सिस्टरांच्या माध्यमातून, ब्रदरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गाठी भेटी घेतल्याशिवाय प्रभू राहत नाही. आणि आमच्या प्रभूच्या मनामध्ये काय माहिती का प्रियांनो, जे आमच्या प्रभूच्या मनामध्ये आहे ना ते सर्वात उत्तम असं आहे. आणि त्याच्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांना निरनिराळ्या माध्यमातून आशीर्वाद देणं हेच आहे. आशीर्वादाचे माध्यम वेगळे आहेत, परंतु आशीर्वाद देणं हेच देव बाप्पाच्या मनामध्ये आहे. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाने जर आपल्याला आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे तर आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि आज मोनाताईच प्रार्थना करल सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे माझ्या अब्राहम, इसक, याकोब, मोशे देवा परमेश्वर प्रभू, तुला धन्यवाद देते, तुला उंचवते, तुला गौरव देते, तुला मान आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते बाप्पा, आज तू दिवसभर सांभाळून या सायंकाळच्या समयी तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या वचनासाठी मला सर्वांना तू एकत्रित केलं. तुझ्या दासाला तुझ्या सेवकाला तू इथे घेऊन आलास परमेश्वरा. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते प्रभू. प्रार्थना करते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते, तुझा सेवक परमेश्वरा इथे तुझं वचन पेरण्यासाठी आला असणं परमेश्वरा, त्यांना तू तुझं सहाय्य आणि मार्गदर्शन पुरव परमेश्वरा. त्यांना वचनासाठी लागणारं ज्ञान बुद्धी पुरव माझा देव बाप्पा परमेश्वर. ते जे काही वचन सांगणार माझ्या बाप्पा, ते वचन प्रभू आम्ही नुसतं ऐकून सोडून न देता तर त्या वचन आम्ही अंतःकरणात ग्रहण करावं आणि त्याद्वारे परमेश्वरा आम्ही वागावं, बोलावं आणि शिकावं दे बाप्पा. आणि ते वचन देखील आम्ही इतरत्र पोचावं परमेश्वरा. अशी तू आशा आमच्या प्रदान कर दे बाप्पा. इथे बसल्या प्रत्येकाचा तू ताबा घे दे बाप्पा. तुझी उपस्थिती ते आमच्यामध्ये असू दे परमेश्वरा. आणि पगारी अंकाला तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर. एवढी लहानशी नम्र विनंती तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पूजा करतो. आमेन. आज आपण गीत गाऊया प्रियांनो. स्तुतीपर गीत गाणार आहोत आपण आणि छोटाले गीत गाणार आहोत. आणि विशेष म्हणजे सर्वांना येणारी गीत आपण गाण्याचा प्रयत्न करू. आए है हम तेरे चरणों में, येतं गीत नाही येत? बोला तुम्ही. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति, आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति, हालेलुया 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 हालेलुया. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू
दे हमें प्यारे मसीहा, आशीष दे हमें आत्मा से तू, भर दे हमें प्यारे मसीहा, आशीष दे हमें आत्मा से तू, भर दे हमें। हालेलुया, 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 हालेलुया। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के लिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के लिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति
कोटी स्तुती धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद. शेवटचं स्तुतीचं गीत गाऊया, छोटच गाऊया. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज जिसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मांगता हूँ, तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या गीतांच्या द्वारे प्रियांनो, आम्हाला जशी शारीरिक भूक लागते ना, तशी देव बाप्पाला नेहमी आत्मिक भूक लागत आहे प्रियांनो. कारण देव बाप्पाचं शारीरिक जेवण आणि आत्मिक जेवण एकच आहे. आणि याचा पुरावा त्याने बायबल मध्ये वचनामध्ये देऊन केलेला आहे. देव बाप नेहमी वचनामध्ये जेव्हा यायचा तेव्हा तो मला कोणती भूक लागली आहे, कोणत्या भुकेने मी भुकेलेलो आहे, हे तो आपल्या शुभ वर्तमानाच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगत होता. आता कसं सांगत होता वचनातून पाहूया आपण. योहानकृत शुभवर्तमान 4 अध्याय. हे वचन आपल्या संदेशाचं वचन नाही, विचारातून आपण चाललो. 34वं वचन. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रियांनो, देवाचं जर हे आत्मिक अन्न होतं, पण देवाने आम्हाला शारीरिक आणि आत्मिक दोन्ही अन्न देण्याचा अधिकार दिलाय. आम्ही शारीरिक जेवणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणारे प्रियजन आहोत. शारीरिक जीवनाला किंबहुना आम्ही आमच्या जीवनामध्ये मिस न करणारे प्रियजन असू शकतो. पण आत्मिक जेवणाच्या बाबतीत भेटलं तर वावा, नाही भेटलं तर वावा, काही फरक पडत नाही आम्हाला आत्मिक जेवण नाही मिळालं तरी. प्रियांनो, विश्वासणाऱ्याने जर अशा विश्वासाने प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला ना, तर प्रत्येक विश्वासणारा प्रभूच्या सामर्थ्याने भरल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या विश्वासाने? जर एखाद्या विश्वासणाऱ्याने आत्मिक जेवण मिस केलं ना, तर त्या विश्वासणाऱ्याने असा ठराव त्या दिवशी केला पाहिजे, मी आत्मिक जेवण मिस केलंय ना, मी शारीरिक जेवण जेवणार नाही. आणि जेव्हा तुम्ही शारीरिक जेवण जेवणार नाहीत ना प्रियांनो,
त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुमच्या शरीराला शारीरिक भोजन न मिळाल्यामुळं कशा वेदना होतात. प्रियांनो, जेव्हा देवाच्या सानिध्यामध्ये त्याचे प्रियजन प्रार्थनेला बसत नाहीत ना, तेव्हा देव बाप्पाच्या आत्म्याला अशाच वेदना होतात जशा आम्हाला शारीरिक भोजन न मिळाल्यामुळं होत असतात. प्रियांनो, प्रभूच्या मनाला ना प्रभूच्या आत्म्याशिवाय कोणी समजू शकत नाही आणि प्रभूच्या आत्म्याने सांगितल्याशिवाय कोणाला या गोष्टीचा अनुभव पण येऊ शकणार नाही. प्रियांनो, आज प्रार्थनेला ना काही ठिकाणी बरं का, काही ठिकाणचा प्रभू बोलत आहे. ऐकताना जरा ध्यान देऊन ऐकत जा, न तर कधी कधी असं वाटून अरे सेवक आले, आमच्या परिवारात आले, आमच्यासाठीच बोलत आहेत की काय. कारण हा संदेश तुमच्या पुरता नाही, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. आता महाराष्ट्रभरामध्ये कोणते प्रियजन कशा प्रकारे प्रभूमध्ये आहेत, कशा प्रकारे प्रभूमध्ये त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, राहणं आहे, आम्हाला जरी माहित नाही पण प्रभूला तर माहित आहे ना. म्हणून प्रियांनो, प्रभूचं वाक्य एखाद्या विश्वासणाऱ्यासाठी किंवा एखाद्या परिवारासाठी जर आशीर्वादाचं झालं तर प्रभूच्या मनाला संतोष होतो की मी माझ्या दासाच्या मुखातून जे काही बोललो ते एकाला तरी आशीर्वादाचं कारण झालं. याचा अर्थ असं समजून घेऊ नका की एकालाच झालं पाहिजे. प्रभू अनेकांना आशीर्वादाचं कारण प्रभूचं वाक्य करू शकतो. यानो, मनुष्याने जीवनामध्ये ना सगळ्या गोष्टीला टाळमटाळीमध्ये नेलं ना, प्रभूला ते मान्य होईल. पण प्रभूला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये टाळमटाळ मुळीच चालत नाही. इतका भुकेला आणि इतक्या आत्म्याच्या उत्सुकतेने आत्मा तुमच्या घरामध्ये सेवकाच्या द्वारे येतो ना प्रियांनो, त्याचा अंदाज फक्त मला प्रभू समजू देतोय आणि मला लगबगीने प्रभू आणतो. पण प्रियांनो, काही परिवार असे आहेत की त्या ठिकाणी प्रभू जातो परंतु ते विश्वासणारे प्रभूला आपल्या घरामध्ये आदर सन्मान देण्याच्या इच्छित नाही. फार दुर्भाग्य परिवार आहेत ते. न्यायाच्या दिवशी फार कठीणतेने न्याय त्यांचा होणार आहे. जीवनामध्ये सर्वांना निराश करण्याची इच्छा ठेवा, प्रभूला कधीच निराश करू नका. प्रियांनो, कोणताही देवाची सेवा करणारा त्याच्या प्रार्थनेमध्ये बसणं हेच विश्वासणाऱ्यांचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. आणि विश्वासणाऱ्याची पारख इथूनच होते की त्यांच्या हृदयामध्ये प्रभूचं भय कोणत्या गोष्टीपर्यंत गेलेलं आहे. जेव्हा येशू मार्था आणि मरियाच्या घरी भेटायला येतात त्यावेळेला मार्था ही प्रभूच्या चरणी बसलेली प्रभूला दिसली नाही. ती कामाच्या दगदगीने परेशान झालेली स्वतःला तिने अनुभवला आणि मग ती येऊन प्रभूला म्हणाली, प्रभू माझ्या बहिणीला सांगा ना मला जरा कामामध्ये मदत करण्यासाठी. तेव्हा प्रभू पण मार्थाला म्हणाला, अरे मार्थे, तू कामाची दगदग काय करतेस? तुझी बहीण मारिया हिने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे आणि जो मारियाने वाटा निवडून घेतलेला आहे ना तो वाटा तिच्यापासून कोणी काढून घेणार नाही. प्रभूला नेहमी प्रभूच्या चरणी बसलेले प्रियजन फार आवडतात. म्हणून एका ठिकाणी जेव्हा येशू ख्रिस्त संदेश देत होता त्याचे आई, भाऊ, बहीण बाहेर जेव्हा उभे राहिलेले पाहिले तेव्हा लोकातले काही जण म्हटले, प्रभू तुमची आई भाऊ बाहेर उभे राहिलेले आहेत. तेव्हा येशू म्हणला, कोण माझी आई, कोण माझं भाऊ, कोण माझी बहीण? जे देवाचे वचन ऐकतात तेच माझे आई, भाऊ, बहीण आहेत. प्रियांनो, देव बाप्पाने नेहमी देवाच्या वचनाला
सर्वात प्रथम जागा दिलेली आहे. अहो, सर्व समर्थ देव जर वचनाला प्रथम जागा देतो, तर तुम्ही आम्ही किती देवाच्या वचनाला प्रथम जागा दिली पाहिजे? प्रियानो, बायबल वाचायचा कंटाळा करू नका. अंतिम समय हा अतिशय धोक्याचा समय आहे. तुम्हाला वाटणं अंतिम समय फार सुखाचा समय, अतिशय धोक्याचा समय आहे. कारण जसा हा अंतिम समय एक एक दिवसांनी कमी होत चाललंय ना, तसं सैतानाचं टेन्शन वाढत चाललेलं आहे. एक एक दिवस मायनस होत चाललंय ना, तसं सैतानाचा नरक अग्नीमध्ये जाण्याचा समय जवळजवळ येऊ राहिलेला आहे. म्हणून तो सैरा वैरा विश्वासणाऱ्यांच्या माग, सेवकांच्या माग लागला आहे आणि काही ना काही प्रॉब्लेम परिवारामध्ये तो उपस्थित करत आहे. कधी घरातून प्रॉब्लेम उपस्थित होत आहेत, कधी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून प्रॉब्लेम उभं राहत आहेत. सैतान शेजार पाजारच्यांना सुद्धा ख्रिस्ती लोकांना त्रास देण्यासाठी उपयोगात आणणार आहे. ज्याच्या हृदयात प्रेमच नाही ना प्रियांनो, तो कोणत्याही हद्दीपर्यंत विश्वासणाऱ्यांना, सेवकांना पाडण्यासाठी प्रयत्न करील. तो प्रयत्न करील, यशस्वी होणार नाही. का यशस्वी होणार नाही? कारण जे वचनामध्ये राहतात ना, त्यांच्यासाठी अडखळण नाही. आता बघूया, या शब्दाला वचनामधून काढूया आपण. लूकाकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 23वे वचन. बघा बरं काय लिहिलंय तिथं. हे वचन आपलं संदेशाचं आहे. जो कोणी माझ्या संबंधाने अडकळत नाही तो धन्य होईल. बघितलं? जो कोणी माझ्या विषयी अडखळत नाही तो धन्य. प्रियांनो, अडखळण एक प्रकारचा आमच्या जीवनामध्ये येणार नाही बरं का. लक्षात ठेवा, अडखळणं अनेक तऱ्हेची येतील, पण जो अडखळणावर विजयी होईल त्याला देव बाप्पाने पुढे म्हटलंय तो धन्य आहे. मत्त्याच्या 5व्या अध्यायामध्ये देव बाप्पाने धन्यतेचे बरेच शब्द उद्गारलेले आहेत. जरा बघूया आपण, ते काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 6 पासून 11 पर्यंतची वचन वाचा. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. वाचू अजून. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतात, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी असाच छळ केला. पाहिलं? 10 आणि 11 या 2 वचनामध्ये किती मोठे आशीर्वाद देव बाप्पाने ठेवलेत. नको आहेत का 10 आणि 11 वचनाचे आशीर्वाद? त्याच्या अगोदरचे पण वचन आशीर्वादाचे आहेत, पण ते वागण्या संबंधाचे आहेत. की आम्ही काय केलं तर धन्य बनणार, काय केलं तर आम्ही आशीर्वादित असणार, त्या संबंधाचे आहे. परंतु 10 आणि 11 वचन स्पेशली सांगितलंय की तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोललं जाईल. जे तुमच्या जीवनात नाही त्याचं ऑब्जेक्शन विश्वासणाऱ्या संबंधाने धरतील, सेवकांच्या संबंधाने धरतील. आणि विशेष करून सेवकांच्या बाबतीत तर या घटना होतील, हे बायबलने प्रमाणित करून सांगितलंय.
आज काही परिवार सेवकांच्या बद्दल विनाकारण संशय धरून चालले. प्रियांनो, हा दास जेव्हा आत्म्याच्या प्रेरणेने बोलायला लागतो ना, तेव्हा आत्मा मला एक एक गोष्ट दाखवतो, तेव्हाच मी मुखातून बाहेर काढतो शब्द. काही सेवक असे आहेत, त्यांच्यावर विश्वासणारे परिवार जाणून बुजून खोटा नाटा आरोप, खोटे नाटे त्यांच्यावर काही ना काही शब्दाचे प्रहार करत आहेत. म्हणून बायबलमध्ये आणखी एक ठिकाणी धन्यतेचा महान शब्द उच्चारलाय, पण तो शब्द या शब्दांपेक्षा थोडासा वेगळा आहे. त्याही शब्दाला आपण बघूया. 1 पेत्र 4 अध्याय 14 वचन. बघा तिथं काय लिहिलंय प्रभूने. 1 पेत्र 4 अध्याय 14 वचन. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. ख्रिस्ताच्या नावामुळे जर तुमची निंदा झाली तर तुम्ही काय आहात? धन्य. धन्य आहात. प्रियांनो, निंदा सहन करणं सहन नाही होत बरं का कधी कधी. लक्षात ठेवा, हे वाचायला फार सोपं वाचलं आम्ही. सेवक देखील काही ठिकाणी या गोष्टीला अडखळतो. सेवक देखील विनाकारण आपल्यावर होत असलेले आरोप अमान्यतेच्या भूमिकेमध्ये स्वतःला आणतो. तो त्या ठिकाणी म्हणत, अरे माझी जर जाणून बुजून निंदा होत आहे तर मी धन्य आहे. त्यावेळेला सेवक देखील विसरतो प्रियांनो. आणि सेवकाला पण हेच वाटतं की माझी निंदा झाली नाही पाहिजे. मी निंदा कशाबद्दल सहन करायची? मी लोकांच्या नजरेमध्ये कमी कशाला व्हायचं? सेवक का सहन करण्याच्या प्रक्रियेत उतरत नाही? कारण सेवकाला वाटतं की मी XYZ परिवाराच्या नजरेतून, विश्वासणाऱ्याच्या नजरेतून विनाकारण का उतरावं? ज्याला त्याला उंच होण्याची अपेक्षा आहे. कुणीच खालच्या पातळीला यायला तयार नाही. पण देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं? जरा वचनात येऊया आपण या विचाराला घेऊन. लूकाकृत शुभवर्तमान 14 अध्याय 11 वचन बघा काय लिहिलंय तिथं. लूकाकृत शुभवर्तमान 14 अध्याय 11 वचन. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. जेव्हा XYZ ठिकाणी सेवकाची विनाकारण परिवार कोणत्याही शब्दाने सेवकाला दुखवायला लागतो ना, तेव्हा सेवक स्वतःला उंच पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करतो, असं ते त्या वचनात सांगितलंय. उंच राहावं मी ही अपेक्षा त्याची असती. म्हणून देव म्हणतो, जो उंच राहण्याची इच्छा करील त्याला मी खाली आणीन. सेवकाने होईल तितकं सेवेमध्ये कोणी काहीही बोलो, काही त्याच्या विरोधात ऑब्जेक्शन घेऊ, सेवकाने घाबरलं नाही पाहिजे. फक्त सेवकाने एका गोष्टीची खबरदारी जर सेवेमध्ये घेतली ना, कोणत्या गोष्टीची? प्रभूने माझ्यावर ऑब्जेक्शन लावलं नाही पाहिजे या गोष्टीला जर सेवकाने सांभाळून घेतलं ना आपल्या सेवेमध्ये, तो सेवक सेवेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आजच्या वर्तमान काळाची परिस्थिती अशी आहे प्रियांनो, कुणी हो म्हणलं की तू म्हणायला उभे. विसरून जातात आम्ही प्रभूचे लोक आहे. प्रभू काय म्हणलं? एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा म्हणलंय ना वचनात. प्रभू किती जण करतात. आहो हो म्हणलं तर तुला उभे, मग गालात मारल्यावर काय करते? तुझ्या गालात मारते. एखाद्याने जर गालात मारली तर काय करते?
का मारच कसं काय अहो तू तुम्हाला? हळू मारली, मी जोरात 2-3 देतो तुझ्या गालावर. ही त्यांच्या मनामध्ये भावना, इच्छा निर्माण होईल. प्रियांनो, देवाचं वचन साधं वचन नाहीये. त्याला जीवनामध्ये आणि हृदयामध्ये जर उतरवलं ना, तर जसं स्तोत्र 119 मध्ये सांगितलंय, तुझे वचन मधापेक्षाही गोड आहे. ते अनुभव आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन खरोखर मधापेक्षा गोड आहे, पण त्यांच्यासाठी गोड आहे जे वचनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न करणारे आम्ही प्रियजन आहेत प्रियांनो. आम्हाला करण्याचा अधिकार पूर्ण नाही. प्रयत्नामध्ये आम्ही राहू शकतो. मग ते प्रयत्न कशाही प्रकारचे असले ना, त्या प्रयत्नांना देव बाप्पांनी करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे. प्रियांनो, जो मज विषयी अडखळत नाही तो धन्य आहे. हे शब्द जर पूर्ण करायचे असतील ना प्रियांनो, तर बायबल वाचन केल्याशिवाय तुम्हाला या वचनाला आपल्या भावी जीवनामध्ये पूर्ण करता येणार नाही. जेवण केल्यावर पाणी पिता का नाही तुम्ही? किती जण असे आहेत की जेवण केल्यावर ते म्हणतात मला पाण्याची गरज नाही? आहे का कुणी असं? कोणीच नाही ना. जसं वचन वाचणं गरजेचं आहे, तसं प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना आणि वचन वाचन जर आहे ना, तर तुमच्या जीवनाला ऑटोमॅटिक देवबाप वळणाच्या रस्त्याने घेऊन चलन. तुम्हाला आज्ञा पालन हा शब्द उच्चारण्याची गरजच नाही. वळणाचा रस्ता स्वतः प्रभू तुम्हाला दाखवीन की तुला कोणत्या आज्ञा पालनाच्या रस्त्याने चालायचं आहे आणि त्या वचनातून तुला आशीर्वादित कसं व्हावयाचं आहे. प्रियांनो, देवाच्या वचनाविषयी अडखळणं हे होणार आहे. म्हणून बायबलमध्ये एक शब्द अजून सांगितलाय. बघूया आपण त्या पण शब्दाला. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 33वे वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. 33 ना. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. काय म्हणतंय वचन? जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील. लिहिलंय का वचनात? जगामध्ये तुम्हाला आराम मिळणार आहे. फुलाच्या बिछाण्यावर तुम्हाला बसवलं जाणार आहे. येशू ख्रिस्त नाही बसला फुलाच्या बिछाण्यावर, पण तुम्हाला फुलाचा बिछाना बसायला पण मिळणार आहे आणि त्यावर झोपायला पण मिळणार आहे. लिहिलंय का वचनात? नाही. वचनात लिहिलं आहे तुम्हाला जगामध्ये क्लेश होतील. प्रियांनो, देवाने आम्हाला बेसावधरित्या ठेवलेलं नाही. देव बाप्पाने आम्हाला वचनातून सावधान करण्यासाठी सेवकांची या अंतिम समयामध्ये नियुक्ती केलेली आहे. म्हणून अंतिम समयाचे आशीर्वादाचे माध्यम तुमच्यासाठी सेवकांशिवाय दुसरे कोणी नाही. देवबाप असंही म्हणत नाही की सेविका आणि ब्रदर हे आशीर्वादाचे माध्यम नाही. ते पण आशीर्वादाचे माध्यम आहेत, पण सेवका एवढे आशीर्वाद या दोन तऱ्हेच्या सेवा करणाऱ्यांकडून येईल हे सांगता येणार नाही. सेवकांना देव बाप्पाने सर्वात मोठी जागा दिलेली आहे. म्हणून जो आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करतो त्याच्याकडूनच तुम्हाला देवाच्या वचनाचा उलगडा आत्म्याने आणि खरेपणाने देव बाप सांगितल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आणखी एक शब्द आपण बघूया आणि हा शब्द आपण शेवटचा समजून बघूया, काढूया. त्यासाठी एक वचन प्रगटीकरण
2 अध्याय 10 वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपयशात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. प्रत्येक जण आपल्या संदेशामध्ये बहुतांशी मी माझ्या सेवा कार्यामध्ये अनुभवलंय. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. या विषयाला अनुषंगून निरनिराळ्या प्रकारे देवाच्या दासाच्या मुखातून मी संदेश ऐकले. परंतु त्याच्या अगोदरचे जे वाक्य आहेत ना, त्या वाक्यांवर फार थोड्या प्रमाणात मी काही ठिकाणी संदेश ऐकले. प्रियांनो, आम्हाला दुःख सोसायचं आहे. संकटात आम्हाला सैतान पाडणार आहे. परीक्षा आमची घेतल्याशिवाय तो राहणार नाही. आणि प्रियांनो, या 3 गोष्टीमध्ये जर टिकून राहायचं असेल ना आम्हाला, या 3 गोष्टींना जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला आत्म्याने खरेपणाने जर प्रभूला खऱ्या करून दाखवायच्या असतील तर बायबल वाचन, प्रार्थना, आज्ञापालन या 3 गोष्टी शिवाय तुम्हाला वरील ज्या 3 गोष्टी देवबाप माझ्या मुखातून बोलला त्याचा सामना करता येणार नाही. आणि जे कोणी याच्यामध्ये प्रभूला दिसणार नाही, मग सैतानाने एक प्रयोजन केलेलं आहे. काय प्रयोजन केलंय? काही जणांना विनाकारण तुरुंगात टाकण्याची तो तयारी करणार आहे. प्रियांनो, देव सगळ्या गोष्टी जगामध्ये फेल होतील, देवाचं वचन कधीच फेल होणार नाही. आणि देवाचा आत्मा वारंवार माझ्या मुखातून बोललाय की एका ठिकाणी सुद्धा जरी अशी वचनाप्रमाणे प्रक्रिया झाली ना, समजून घ्यायचं पृथ्वीवर ते वचन देव बाप्पाचं पूर्ण झालं. याचा अर्थ असं देवबाप म्हणत नाही की अनेक ठिकाणी होणार नाही. अनेक ठिकाणी जरी प्रक्रिया झाली तरी देव बाप्पाचं वचन पूर्ण झालं हे देवबाप बोलल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, बायबलमध्ये ज्या पण घटना, ज्या पण गोष्टी आम्हाला देवबाप आत्म्याने शिकवित आहे ना, ते कशासाठी शिकवितोय? सांगण्याचं कारण काय? कशासाठी प्रभू तुम्हाला सांगतो या गोष्टी? कारण अंतिम समयामध्ये, कठीण दिवसामध्ये आमचा निभाव लागावा, या निभावामध्ये आम्ही निभावले जावा म्हणून आम्ही आत्म्याची तलवार, देवाचं वचन जे इफिस 6 अध्याय 10 पासून खाली वचनात सांगितलंय ना, आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करा. ही शस्त्र सामुग्री या समयामध्ये धारण करण्याची गरज आहे. जर त्या दुष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवायचे असतील ना, तर आत्म्याची ढाल असल्याशिवाय तुम्हाला ते दुष्टाचे अग्निज्वलित बाण विझवता येणार नाही. आणि एखादं जर म्हणलं, हो मी फार प्रभू मध्ये बलवान आहे, मी वचनात फार मजबूत आहे, मी फार असा आहे, मी फार तसा आहे, प्रार्थनाच करणार नाही, बायबलच वाचणार नाही, समजून घ्यायचं सैतान त्याला सोडणार नाही. सैतानाचा मुख्य केंद्रबिंदू तो विश्वासणारा किंवा सेवक सैतानाच्या नजरेत असणार. कधीही स्वतःच्या बढाईने प्रभू मध्ये चालण्याचा प्रयत्न करू नका. लीन दीन नम्रतेने प्रभू मध्ये राहून प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागण्याच्या तयारीमध्ये स्वतःला ठेवा. तर प्रभू मध्ये तुमचं चालणं काही अंशी प्रभूच्या इच्छेप्रमाणे यशस्वी होणार आहे.
मी असा आहे मी तसा आहे माझ्यात हे आहे माझ्यात ते आहे, ते तुमचं बाजूला राहू द्या. सैतान फक्त वचनाला घाबरतो, बाकी सैतान कशाला घाबरत नाही बर का. लक्षात ठेवा, सैतान फक्त वचनाला घाबरतो. म्हणून अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा होत असताना येशू ख्रिस्तानी सैतानाला कशाने हरवलं? वचनानेच हरवलं का नाही? आणि जेव्हा येशू म्हणला माझ्या पडून निघून जा, लगेच निघून गेला तो म्हणला नाही मला चौथा प्रश्न विचारायचा, 3 प्रश्नांनी माझं नाही भागलं, एक आणखी विचारतो मग निघून जातो. देव बाप्पाने आज्ञा दिली निघून जा, लगेच निघून गेला. सैतानाला 3 गोष्टीपेक्षा चौथी गोष्ट विचारण्याचा अधिकार नाही, असं अरण्यातल्या परीक्षेवरून आम्हाला समजून देवबाप सांगत आहे. सैतानाला फक्त 3 गोष्टी आमच्या जीवनात करण्याची मुभा आहे. आणि संसार प्रपंचामध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये वागत असताना आमच्यावर 3च प्रकारचे हल्ले सैतान करेल. पण ते हल्ले कसे असतील ना ते आम्हाला सांगता येणार नाही. म्हणून हर हल्ल्याला सहन करण्यासाठी आत्म्याची तलवार आणि आत्म्याची ढाल आमच्या बरोबर असली ना, कुठलीही त्याची अग्निज्वलित बाण येऊ द्या ना तर आग येऊ द्या ना तर आणखी काय पाठवू द्या, ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. किती सोपं बोललो ना मी, है ना? लागले का कष्ट मला बोलायला? पण हे करायला ना तेवढंच अवघड आहे. प्रियांनो, आज काही असे विश्वासणारे आहेत, असे काही परिवार आहेत, एक अध्याय वाचण्या विना रात्रीचे झोपत आहेत. एक अध्याय वाचण्याची त्यांना इच्छा होत नाही. असे काही परिवार आहेत, सगळे नाही प्रियांनो, पण काही परिवार, काही विश्वासणारे असे आहेत की त्यांना एक अध्याय वाचणं आजच्या समयामध्ये जड जात आहे. सांगा, जे वाचनामध्ये नाही त्यांना आत्म्याची तलवार आणि आत्म्याची ढाल मिळन का? मिळन का आत्म्याची ढाल आणि आत्म्याची तलवार? त्या दुष्टाबरोबर युद्ध करण्यासाठी समोर जाता येईल का त्यांना? प्रियांनो, यहोशुआने आपल्या समयामध्ये या गोष्टीला फार सांभाळलं बर का, फार सांभाळलं यहोशुआने आपल्या जीवनामध्ये. आणि मोशेने त्याला आदेशही दिला होता. काय आदेश दिला होता? जरा वचनातून आपण बघूया. मोशेचा आदेश काय होता यहोशुआला? यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 9. हा आदेश मोशेने निरखून यहोशुआला सांगितला होता. 1 अध्याय 8-9. नियम शास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रियांनो, ही आज्ञा जेव्हा यहोशुआने आपल्या जीवनामध्ये बोलण्यातून नाही बर का प्रियांनो, बोलण्यातून नाही, यहोशुआने ही आज्ञा कृतीने केली. कृतीने त्याने देव बाप्पाची आज्ञा रात्रंदिवस एकसारखी आपल्या हृदयात भयाने बाळगली. म्हणून यहोशुआला आपल्या जीवनामध्ये एक महान असं कार्य करण्याची देव बाप्पाने संधी दिली. काय महान कार्य करण्याची संधी दिली बघूया जरा ते पण वचनातून. आणखी एवढा एक विचार सांगितल्यावर थांबतो मी. यहोशुआचंच पुस्तक 10 अध्याय 12-13 वचन वाचा. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले व त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्य
तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा, तू अयालोनच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाऱ्याच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. जेव्हा अमोऱ्यांच्या हातून इस्रायली लोकांचा पाडाव व्हावयाला लागला आणि अशा समयामध्ये इस्रायली लोक हारण्याच्या मार्गावर चालले होते, जेव्हा सूर्यास्त होण्याची घटिका आली होती. आणि त्या समयातल्या युद्धाचा असा नियम असू शकतो प्रियांनो, की सूर्यास्ताच्या आत किंवा सूर्यास्ताच्या नंतर जो पण युद्ध करणारा पराजयाच्या वाटेवर असेल त्याला पराजित घोषित करण्याची त्या समयामध्ये प्रथा असू शकते. आम्हाला माहित नाही, आम्ही नव्हतो बघायला त्या ठिकाणी की त्या काळी काय प्रथा होती, पण देवबाप जर बोलत आहे, सांगत आहे, तर त्या समयामध्ये अशी प्रथा असू शकते. आणि जेव्हा यहोशुआने पाहिलं की संपूर्ण इस्रायली सेना आमोऱ्यांच्या हातून पराजयाच्या वाटेवर चाललेली आहे, तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट सूर्याला सांगितली. सूर्याला निरोप दिला, सूर्या, आम्ही पराभवाकडे चाललो, आम्ही देवाचे लोक आहोत. सर्व समर्थ देव जो सर्व काही ज्याने शब्दाने कृतीने अस्तित्वात आणले, त्या देवाचे आम्ही सैनिक पराभवाच्या वाटेवर चाललो. सूर्या, तुला माझी विनंती आहे, आज मावळायला जायची घाई करू नको. बायबल मध्ये शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये पवित्र आत्मा बोललाय. यहोशुआ असंच नसन बोलला सूर्याला, विनवणी केली असन, मध्यस्थी केली असन, कारण त्या सूर्याच्या हातीच इस्रायली लोकांचा पराभव अथवा विजय निर्धारित होता. आणि यहोशुआला एवढा विश्वास आणि कॉन्फिडेंट होता, ज्या देवाचे आम्ही लोक आहोत ना, त्या देवाचे लोक कधी पराभव पाहणारे नाही, विजयामध्ये चालणारे आहेत. आणि विजय आमच्या नावावर आहे हे यहोशुआला दिसलं होतं, पण सूर्याचं सूर्यास्त होणं हे इस्रायली लोकांच्या पराभवाचं कारण होऊ नये म्हणून यहोशुआने सूर्याला सांगितलं, तू आज मावळायची घाई करू नको, आस्ताला जायची घाई करू नको, एकाच जागेवर तू स्थिर हो. प्रियांनो, पृथ्वीवरून यहोशुआने सूर्याकडे पाहून बोललं. मी जर या ठिकाणातून बोललो ना, तर या रोड टर्निंग पर्यंत माझा आवाज जाणार नाही, या टर्निंग पर्यंत तुमच्या. परंतु यहोशुआ खालीहून बोलला, पण करोडो अंतरावर असलेला सूर्य त्याला ऐकायला गेलं. कसं गेलं असं प्रियांनो ऐकायला? सांगता येईल तुम्हाला की यहोशुआ पृथ्वीवरून सूर्याकडे पाहून बोलला, पण सूर्याला त्याचे शब्द ऐकायला गेले. कसे गेले? ते मनात बोलला असेल ना, विश्वास. प्रियांनो, यहोशुआचे शब्द कसे ऐकायला गेले माहिती का? जेव्हा माणसाच्या मनातून एखादं वाक्य बाहेर निघतं ना, ते आत्म्यासारखं त्याला, जितक्या कोट्यावधी अंतरावर सूर्य आहे ना, त्याच्या कोट्या पलीकडचा अंतराने आमच्या मनातला विचार सूर्यापर्यंत पोहोचला असेल. म्हणून सूर्याला ते ऐकायला गेलं की यहोशुआ काय बोलत आहे. आणि देवाने सूर्याला सांगितलं, माझं सेवक जे सांगतोय गपचूप कर, त्याला प्रश्न नको करू, माझा वेळ झालाय सूर्यास्ताचा, मी आता मावळल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाच्या दासामध्ये इतका पावर देव बाप्पाने ठेवलेला आहे, जो कोणी देवाच्या दासाचं ऐकेल ना आत्म्याने खरेपणाने, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आजच्या समयामध्ये दासांना कशी किंमत
कसं वागणूक दिली जाती हे आपल्या कानापर्यंत आलेली आहे. अहो, चर्चमध्ये सेवकांना चांगली वागणूक दिली जात नाही. काही काही ठिकाणी अशी सेवकाची पडझड आज काही चर्चमध्ये चाललेली आहे. सर्वात कठीण समय जर कोणता असेल ना अंतिम समयाचा, सेवकाची सन्मानाची बेजबाबदारीने वागण्याच्या कृतीला जे आज चर्चमध्ये काही सेवक अनुभवतात ना, हा त्या अंतिम समयाचा सर्वात वाईट समय आहे. अंतिम समयामध्ये सेवकाला देखील सोडलं जाणार नाही हे प्रभूला मुख्यत्वे करून सांगायचं आहे. आज प्रभू कोणाच्या माध्यमातून बोलतोय तुमच्याशी? कोणाच्या माध्यमातून बोलतोय? कोणतं तरी शरीर आलंय ना, ते शरीर बोलतंय ना. शब्द देणारा आत्मा आहे, पण बोलणारा मुक्त सेवकाचा आहे का नाही? तो जर नाही आला तर काय ऐकता तुम्ही? काय ऐकता येणार आहे तुम्हाला? प्रियांनो, अंतिम समयामध्ये सेवकांचा सन्मान विश्वासणाऱ्यांनी आत्म्याने खरेपणाने केलाच पाहिजे. आमचे ख्रिस्ती म्हणवणारे प्रियजन ना अफवांवर फार विश्वास ठेवणारे. एखाद्या सेवकाची गलत विनाकारण अफवा आली ना, त्यांना वाटतं अरे खरंच झालंय तो सेवक तसा, खरंच तो सेवक तसा आहे. ही भावना, हे वागणं विश्वासणाऱ्यांनी मुख्यत्वे करून सोडून दिलं पाहिजे. कारण विश्वासणाऱ्यांमध्ये दुष्ट विचार कोणाच्या मनात येतात माहिती का? जो वचनात नसतो ना, देवाच्या सानिध्यात नसतो, देवाच्या संपर्कात नसतो, सैतान त्यांच्याच मनात दुष्ट विचार टाकतो. आणि दुष्टजन पण असे विचार घेऊन सेवकांना का विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतात? कारण सेवकांनी त्यांच्या घरी प्रार्थनेला जाऊ नये हा त्यांचा मुख्य विषय असतो. की सेवकांनी येऊ नये आमच्या इथं प्रार्थनेला, आम्हाला प्रार्थनेची गरज नाही, आम्ही आमची जी काही प्रार्थना करतो त्याच्यातच आम्ही खुश आहोत. काही जण बोलतात कमी पण कृतीने जास्त करून दाखवतात प्रियांनो. म्हणून अंतिम समयामध्ये प्रियांनो, कोणतीच अशी गोष्ट प्रभूच्या दृष्टीने आम्ही करू नये ज्या गोष्टीला देवबाप मान्य करत नाही. शेवटी बोलायला खूप आहे प्रभूजवळ, पण वेळ वेगाने पुढं जात आहे. शेवटी एक महत्वाचा शब्द आपण वाचू आणि तुम्ही डोळे बंद करा. शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये देवबाप त्या गोष्टीला वचनातून तुम्हाला दाखवणार आहे आणि लगेच नेत्र बंद करा. इफिसकरास पत्र 4 अध्याय 26-27 वचन वाचा. इफिसकरास पत्र 4 अध्याय 26-27. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाहू देऊ नका. बस प्रियांनो, जीवनामध्ये सैतानाला वाव मिळणार नाही ना, यापासून स्वतःला सावधान राहण्याचा सतत प्रयत्न करा. करा डोळे बंद. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आपलं मन आपण स्थिर करू. आपलं मन स्थिर झाल्यावर आपण प्रार्थना करणार आहोत. कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण,
भूलूंगा ना मैं जीवन भर, कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। आपल्यासाठी शेवटची प्रार्थना सुनीताताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता माझ्या महान पित्या परमेश्वरा, तुला उंचविते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा बाप्पा. दिवसभर सांभाळलं बाप्पा म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. आम्ही प्रार्थना करत असताना तुझी मान अशी उपस्थिती तू आमच्यामध्ये ठेवली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. या सुंदर वेळेबद्दल धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. तुझ्या सेवकाला तू इथे घेऊन आला म्हणून बाप्पा तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. जे वचन झाले बाप्पा तू ते आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा बाप्पा. अंकलच्या ज्या ठिकाणी बाप्पा वचन सांगत असतात बाप्पा, त्या ठिकाणी बाप्पा तू विराजमान हो बाप्पा आणि त्यांच्या संगती सोबती राहा माझ्या परमेश्वरा बाप्पा. त्यांचं येणं जसं सुखाचं केलं तसं जाणं देखील सुखाचं कर माझ्या परमेश्वरा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू यीशु रक्त की जय, प्रभू यीशु रक्त की जय, प्रभू यीशु रक्त जयकार असो. आमेन.